नमस्कार, टिकटॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. नुकतंच श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. यामुळे लोकांमध्ये भारतातील प्राचीन मंदिरांबाबत साहजिकच उत्सुकता वाढलेली आहे. तसेच प्राचीन मंदिरांची दंतकथा, त्यांच्या मागचा इतिहास याच्याबद्दलची कुतूहलताही वाढली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी, अनेक मंदिरांवर प्रकाश टाकण्यासाठी त्यातले तज्ज्ञ श्री समीर थिटे आज आपल्याबरोबर आहेत. आपलं स्वागत आहे सर. नमस्कार टिकटॉक्समध्ये. नमस्कार. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपला जो पहिला एपिसोड झाला शोध भारताचा, याच्यानंतर आम्हाला खूप ईमेल्स आले आणि खूप लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की दुसरा भाग लवकरात लवकर करावा. सर ॲक्च्युली 1 तास 24 मिनिटांचा आपला पहिला पॉडकास्ट झाला. हो. त्यानंतर अनेक मित्रांनी मला फोन करून असं सांगितलं की याचा दुसरा भाग जर आला तर आम्हाला फार आनंद होईल. कारण आणि असं वाटतंय की ही मालिका खंडित होऊच नाही आहे की तू बोलत जावं आणि आम्ही ऐकत राहावं. पण तुम्ही मला एवढी मोठी संधी दिलीत, परत एकदा इथे बोलवलं, मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद सर. मंदिरं म्हणले की अर्थातच आपण प्रार्थनेसाठी तिथे जातो आणि प्रार्थना म्हणली तर आपण प्रार्थना देवासमोर करतो. पण भारतामध्ये असेही मंदिरं आहेत, असेही पात्रांचे मंदिरं आहेत की ज्यांना कदाचित आपण देव मानत नाही किंवा खलनायकही मानतो. भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा खंड म्हणजे महाभारत, याच्यामधले पण काही पात्रे आहेत ज्यांचे मंदिरं आहेत भारतात. नुकतेच मी तुमची एक पोस्ट वाचली ज्याच्यामध्ये आपण म्हणलात की दुर्योधनाचं मंदिर अस्तित्वात आहे. तर त्याच्यावर तुम्ही काही सांगू शकाल? महाभारतामध्ये महाभारत घडण्याला जो कारण आहे तर त्याला आपण खलनायक म्हणूयात, अँटागॉनिस्ट म्हणूयात. तर दुर्योधन, मुळामध्ये दुर्योधनाचं नाव सुयोधन होतं. सुयोधन कारण कुणीही स्वतःच्या मुलाचं नाव म्हणजे हा थोडासा निगेटिव्ह आहे, राईट, की तर दुर्योधन नाव कोणी ठेवणार नाही. सुयोधन असं त्याचं मुळामध्ये नाव होतं. पण दुर्योधन हा शब्दसुद्धा तसं संस्कृतमध्ये जर आपण त्याचा संधी विग्रह केला तर दूर आणि योधन. तर दूर याचा अर्थ की दुरापास्त, की डिफिकल्ट, आणि योधन म्हणजे युद्धामध्ये, जो युद्धामध्ये हरवायला ज्याला अवघड आहे, तर असा हा दुर्योधन. तर दुर्योधनाचं काही स्वभाव वैशिष्ट्य अशी आहेत की तो एक रावणासारखाच शिवभक्त होता. त्यानंतर त्याचा प्राणायामावरती अभ्यास खूप दांडगा होता. म्हणजे तो कदाचित त्या काळामधला एक अतिशय उत्तम योग पारंगत असेल. त्याचा उल्लेख त्याचं स्पष्टीकरण मी नंतर देईनच या विषयावरती. तर दुर्योधनाचं मंदिर नगर जिल्ह्यामध्ये आपले आहे, दुर्गाव नावाचं. कर्जत तालुक्यामध्ये जे अंबाबाईचं राशीन आहे, तर त्या राशीनहून जेव्हा आपण कुळधरण डॅमकडे जायला सुरुवात करतो तर त्या रस्त्यावरती सोनाळवाडी नावाचं गाव आहे. त्या सोनाळवाडी गावापासून जवळच दुर्गाव नावाचं साधारणपणे 2100 लोकसंख्या असलेलं एक छोटंसं गाव आहे. आणि त्या गावामध्ये दुर्योधनाचं मंदिर आहे. भारतामध्ये जसं सकारात्मक व्यक्तिमत्वांना महत्त्व दिलं गेलेलं आहे, तसंच काहीसं नकारात्मक जी व्यक्तिमत्व होती त्यांनासुद्धा भारतामध्ये गौरवलेलं पण आहे अनेक ठिकाणी. म्हणजे भारत हा तसा तुलनाबुद्धीने वागणाऱ्या लोकांचा देश पहिल्यापासूनच आहे आपला, की प्रत्येकामध्ये वाईट पूर्णपणे नसतं, की प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात आणि काही दोष असतात. तर त्याप्रमाणे अगदी नगर शहराच्या अगदी 15-20 किलोमीटरच्या परिघामध्ये आगडगाव, रतडगाव आणि देवगाव ही जी 3 गावं आहेत. आपण बुऱ्हाणनगरच्या पुढे गेल्यानंतर ही 3 छोटी गावं लागतात. अर्थात आगडगाव, रतडगाव आणि देवगाव. आगडमल, रतडमल आणि देवमल या 3 राक्षसांनी एका रात्रीमध्ये ते मंदिर तिथलं बांधलेलं आहे, आगडगावचं मंदिर. तुम्ही मंदिरामध्ये जर गेलात तर तुम्हाला वरती त्या 3 राक्षसांचे मुखवटे तुम्हाला वरती केलेले दिसतील. अच्छा. पुणे सोलापूर हायवेवरती रावणगाव नावाचं एक गाव आहे. म्हणजे बघा सर, की आगडमल, रतडमल, देवमल, रावण, त्यानंतर दुर्योधनाचं दुर्गाव, अशी ही तथाकथित खलनायक असलेल्या व्यक्तिमत्वांची सुद्धा गावं भारतामध्ये आहेत. परत मी दुर्गावकडे येतो. दुर्गाव हे साधारणपणे 2100 लोकवस्ती असलेलं गाव कर्जत तालुक्यामध्ये, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर त्या ठिकाणी अगदी मध्यवर्ती, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी कुठल्याही पद्धतीची कलाकुसर नसलेलं पण हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर आहे. त्या मंदिराचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये नंदी महाराजांच्या समोर 2 शिवलिंग आहेत. अच्छा. म्हणजे आपल्याला शिवालयामध्ये एक शिवलिंग दिसत असतं, पण या ठिकाणी मात्र 2 शिवलिंग आहेत.
हेमाडपंथी मंदिर जरी असलं तरी तिथे जे व्हर्टिकल स्तंभ आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं विशेष तुम्हाला नक्षीकाम दिसून येणार नाही. पण त्या मंदिराचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य, मंदिराकडे जेव्हा आपण तोंड करून उभा राहतो तेव्हा उजव्या बाजूनी जो जिना वरती जातो त्या जिन्यातनं वरती गेल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. वरती जे शिखर आहे त्या शिखराच्या आतमध्ये दुर्योधनाची एक मूर्ती आपल्याला मांडी घालून बसलेली दिसते पद्मासन अवस्थेमध्ये. ती मूर्ती जी आहे ती अगदी रिसेंट काळातली आहे. कदाचित त्याला डागडुजी करून त्याचा जीर्णोद्धार केलेला असेल, पण याचा इतिहास मात्र अगदी महाभारत काळापर्यंत जातो. दूरगाव हे दुर्योधनाच्या नावापासून निर्माण झालेलं. जेव्हा पांडवांचा वनवास चालू होता, पांडवांच्या वनवासामध्ये पांडव फिरत फिरत नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीपर्यंत आलेले होते. पाथर्डी या गावामध्ये पांडवांचं वास्तव्य होतं. अर्जुनाची आई म्हणजे कुंती. आता कुंतीचं अजून एक नाव होतं पृथा. तर पृथेचा मुलगा म्हणून पार्थ आणि पार्थ म्हणून पाथर्डी. तर अर्जुनाचा नावापासून निर्माण झालेलं पाथर्डी. त्यानंतर या 5 पांडवांना मारण्यासाठी म्हणून कर्ण आणि दुर्योधन हे इंद्रप्रस्थहून पाथर्डीपर्यंत आले. येताना वाटेत कर्णाने त्याचा सैन्याची छावणी कर्जतला ठोकली म्हणून ते कर्जत, आणि दुर्योधनाने त्याची छावणी दुर्गावला ठेवली म्हणून ते दुर्योधनापासून दुर्गाव. तर शिखरावरती त्या दुर्गावच्या मंदिरामध्ये आतमध्ये आपल्याला दुर्योधनाची पद्मासन अवस्थेमधली मूर्ती दिसते. दुर्योधन युद्धाच्या 18व्या दिवशी भीमाने त्याला कमरेच्या खाली, म्हणजे युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन, युद्धाचा नियम असा होता की कमरेच्या खाली वार करायचा नाही. पण श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की आई त्याच्या आईकडनं त्याला वरदान असं मिळालेलं होतं की त्याच्या आईने त्याला सांगितलं की एवढी वर्ष धृतराष्ट्राबरोबर ती पतिव्रता होती फार मोठी. तर त्या पतिव्रतेने स्वतःचे डोळे झाकून ठेवले आणि गांधारीने, आणि जेव्हा तिने डोळे उघडले तर तेव्हा तिने सांगितलं की मी डोळे उघडल्यानंतर तू माझ्यासमोर, तू जसा जन्माला आलास पूर्णपणे नग्नावस्थेत तू माझ्यासमोर ये. आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये जे तेज इतक्या वर्ष पातिव्रत्याचं, माझा पती धृतराष्ट्र हा अंध असल्यामुळे मी सुद्धा लग्नाच्या क्षणापासून मी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, आणि या पातिव्रत्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये प्रचंड तेज निर्माण झालेलं असेल, आणि ती माझी दृष्टी तुझ्या शरीरावरती पडल्यानंतर तुझं शरीर वज्रासारखं अभेद्य होईल. आता हे जेव्हा श्रीकृष्णाला समजलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या कूटनीतीप्रमाणे त्याच्यामध्ये एक मेख अशी मारून ठेवली की त्यांनी दुर्योधनाला जाताना सांगितलं की अरे तू काय वेडाविडा आहेस की काय, तो तर एवढा मोठा झाला आहेस आणि आईच्यासमोर तू नग्न जाणार आहेस, तू केळीचं पान समोर ठेवून जा. आणि त्याप्रमाणे तो केळीचं पान ठेवून गेला. गांधारीची दृष्टी त्याच्या सगळ्या शरीरावरती पडली दुर्योधनाच्या, पण केळीच्या पानामुळे त्याची मांडी मात्र अभेद्य राहिली नाही. हे श्रीकृष्णाला माहिती असल्यामुळे श्रीकृष्णाने भीमाला सांगितलं की तू कमरेच्या खाली त्याच्या मांडीवरती गदा प्रहार कर, आणि त्याप्रमाणे 18व्या दिवशी भीमाने दुर्योधनाच्या मांडीवरती प्रहार केला. प्रहार केल्यानंतर तो रक्तबंबाळ झाला आणि त्याला आता लक्षात आलं की आपण ह्याच्यातून वाचणार नाही. हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचं आराध्य दैवत जे भगवान शंकर होते त्यांना आवाहन केलं. आवाहन केल्यानंतर असं मानलं जातं की दुर्गामध्ये जे मंदिराच्या कळसामध्ये दुर्योधनाची मूर्ती आहे त्याचं कारण असं आहे की भगवान शंकरांनी आपल्या परमभक्ताला स्वतःच्या जटेमध्ये धारण केलं, आणि ती जटा म्हणजे कुठे तर भगवान शंकरांच्या शिरावरती, मस्तकावरती, आणि म्हणून कळसामध्ये त्याची मूर्ती आहे. त्यानंतर दुर्योधन जाऊन लपला एका सरोवरामध्ये. त्या सरोवराचं नाव आहे द्वैपायन. त्या द्वैपायनचा आज अपभ्रंश झाला आहे ढुंढू, आणि हरियाणामध्ये जिंद जिल्ह्यामध्ये इक्कस नावाचं गाव आहे. तर त्या इक्कस या गावामध्ये हे ढुंढू क्षेत्र किंवा त्याचं प्राचीन नाव आहे द्वैपायन. तर त्या तळ्यामध्ये तो जाऊन लपला. आता तळ्यामध्ये जाऊन लपायचं याचा अर्थ पाण्याखाली जाऊन लपायचं. तुम्हाला ब्रिदिंगवरती तेवढा कंट्रोल पाहिजे तुमच्या. म्हणजे मी असा विचार करतो मग की दुर्योधन हा प्राणायामामध्ये म्हणजेच तो योगविद्येमध्ये सुद्धा तितकाच पारंगत असायला पाहिजे. बरोबर. दुर्योधनाची ही एक बाजू झाली. आता दुर्गावमध्ये हे जे मंदिर आहे तर या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की दुर्योधनाने कमिलनिंबस, ढगांचे वेगवेगळे प्रकार, भूगोल विज्ञानाच्या दृष्टीने ढगांचे प्रकार आहेत वेगवेगळे, आणि त्या प्रत्येकाची संज्ञा वेगवेगळी दिलेली आहे. तर कमिलनिंबस म्हणजे पाण्याने भरलेले ढग जे पाऊस पडतात. तर अशा पावसांवरती जर दुर्योधनाची दृष्टी पडली तर ते पाऊस पडत नाहीत असं मानलं जातं, आणि म्हणून त्या परिसरामध्ये जर पाऊस पडला नाही
तर दुर्योधनाची मूर्ती कोंडून ठेवतात आणि ती मूर्ती कोंडून ठेवल्यानंतर दुर्योधनाची दृष्टी त्या कमिलिंबसावरती पडत नाही आणि त्यांच्यातून मग पाऊस पडतो. ओके. तर अशी तिथे गेली पिढ्यानपिढ्या एक काय म्हणत आपण मौखिक परंपरेने हे एक पिढी पुढच्या पिढीला सांगते. अशा पद्धतीने मग तिथे तो पाऊस पडला जातो. तर दुर्योधनाचं हे अशा प्रकारचं एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर त्या दुर्गावामध्ये आहे. नगर जिल्ह्यातलंच नाही तर मी तमाम ज्यांना इतिहासाच्या वरती प्रेम आहे किंवा पौराणिक कथेंमधले आजच्या काळामध्ये सुद्धा जे पुरावे आपल्याला अगदी उघड्या डोळ्यांनी आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात ते जाणून घ्यायची ज्यांना इच्छा आहे, आवड आहे, तर त्यांनी या दुर्गावच्या मंदिराला अगदी आवर्जून भेट द्यावी असं मी सगळ्यांना मनापासून प्रार्थना करेन. एक वेगळं काहीतरी ठिकाण पाहिल्याचा त्यांना निश्चितपणे आनंद मिळेल. ओके. ढुंडूमध्ये आहे का नॉर्थ इंडियामध्ये दुर्योधनाचं असं काही मंदिर? दुर्योधनाचं मंदिर माझ्या माहितीप्रमाणे भारतामधलं हे कदाचित एकमेव मंदिर असावं. हरियाणामध्ये तो जो उल्लेख आहे तर तो फक्त त्या द्वैपायन तीर्थामध्ये तो लपून बसला होता. आणि तो लपून बसलेला असताना काही जंगलामध्ये गेलेला, आजूबाजूला त्या काळामध्ये जंगल होतं आणि जंगलामध्ये गेलेल्या शिकाऱ्यांनी हे पाहिलं दुर्योधन त्याच्यामध्ये लपून बसलेला. तो साधारणपणे काय 2-3 दिवसांनी जेव्हा त्याचा ते ब्रिदिंगवरचा कंट्रोल संपत असेल त्यांनी लावलेला कुंभक, तर तो जेव्हा संपायची वेळ होत असेल तेव्हा तो कदाचित पाण्याच्या बाहेर येत असेल आणि नेमकं त्यावेळेला शिकाऱ्यांनी त्याला बघितलं आणि त्यांनी पांडवांना ती बातमी दिली. तर मंदिर आहे किंवा नाही याबद्दल तशी कल्पना भारतामध्ये कुठे आढळत नाही. म्हणजे महाभारतातील ग्रे कॅरेक्टर्सपैकी माझं आवडतं कॅरेक्टर म्हणजे कर्ण. कर्णाबद्दल असं काही मंदिरं किंवा अशी काही स्थानं आहेत का? कर्ण सर महाभारतामधलं एक दुर्दैवी जीव आपण म्हणूयात की त्याचं कृतकर्म भोगण्यासाठी आलेला सगळ्यात दुर्दैवी जीव हा कर्ण. कारण त्याच्यावरती जन्मापासूनच अन्याय झाला की पांडवांमधला सगळ्यात थोरला बंधू असूनही कुंतीला तो तिच्या लग्नाच्या आधीचा पुत्र असल्यामुळे त्याला पाण्यात सोडून द्यावं लागलं किंवा त्याच्यानंतर मग त्याला सूतपुत्र म्हणून त्याला हिणवलं गेलं द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये. त्यानंतर शिष्य म्हणून सुद्धा त्याला अनेकांनी नाकारलं की तू सूतपुत्र आहेस म्हणून तुला मी शिष्य म्हणून स्वीकारणार नाही. त्यानंतर त्याला परत शाप मिळाला की तो सूतपुत्र आहे हे जेव्हा भगवान परशुरामांना कळालं तेव्हा त्याला शापही मिळाला की तू जेव्हा मी तुला शिकवलेल्या विद्येची, धनुर्विद्येची तुला खरी आवश्यकता असेल तेव्हा तू विसरशील. अशा प्रकारे अनेक दुर्दैवी मालिकांमधून कर्णाला जावं लागलं. कर्णाची मंदिरं 2 ठिकाणी भारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आहेत. नर्मदा नदीकाठीवरती मध्य प्रदेशमध्ये अमरकंटकला एक कर्णाचं छोटंसं मंदिर आहे आणि दुसरं मंदिर आहे कर्णप्रयाग उत्तराखंडमध्ये. तर अशा पद्धतीची 2 मंदिरं कर्णाची माहिती आहेत. म्हणजे ती दिसतात अशी ठळठळीत ही 2 उदाहरणं दिसतात. इव्हन सर तुम्ही उत्तराखंडमध्ये हिडिंबा जी होती भीमाची पत्नी घटोत्कचाची आई, तर तिचं सुद्धा मंदिर आहे तिथे हिडिंबेचं. आणि पॅगोडासारखं उतरत्या छपरांचं तिथे त्याचं पॅगोडा जो असतात बौद्धिस्ट टेम्पल, तर तशा पद्धतीचं आर्किटेक्चर असलेलं ते मंदिर आहे. ओके. महाभारतामध्ये अजून काही असं कॅरेक्टर आहे का की ज्याचं स्थान किंवा मंदिर अनएक्सप्लोर्ड आहे की लोकांना माहीत नाही आहे, असं काही अजून कॅरेक्टर आहे का? महाभारतामध्ये एक अतिशय महत्त्वाचं पण तेवढंच अपरिचित असं एक पात्र आहे सर. राजस्थानामध्ये त्यांची पूजा खाटूश्यामजी या नावाने केली जाते. पण त्या व्यक्तिरेखेचं मूळ नाव होतं बर्बरिक. बर्बरिक. तर बर्बरिक हा भीमाचा पुत्र घटोत्कचाचा मुलगा. अहिलावती नावाची त्याची पत्नी. अहिलावती आणि घटोत्कच यांचा मुलगा म्हणजे बर्बरिक. म्हणजे एका अर्थाने तो भीमाचा नातू झाला. भीमाचा नातू म्हणजे बर्बरिक. तर बर्बरिक हा बालक होता. महाभारताच्या युद्धामध्ये बलिदान पावलेला सगळ्यात तरुण योद्धा म्हणजे अभिमन्यू असं म्हटलं जातं. जर आपण थोडासा मानववंशशास्त्राचा विचार केला तर आपण हे बघतोय की दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. तसंच जर आपण पाठीमागे गेलो तर माणसाचं आयुष्य वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. माणसाची उंची किंवा शारीरिक वैशिष्ट्यसुद्धा आजच्यापेक्षा खूप मोठ्या महाकाय माणसं त्या काळामध्ये त्यांची उंची जास्त होती, शारीरिक सामर्थ्य जास्त होतं, वय जास्त होतं. असं म्हटलं जातं की महाभारताच्या युद्धाच्या वेळेस जो रणांगणावरती बलिदान ज्याचं झालं तो सगळ्यात तरुण म्हणजे अभिमन्यू. तो साधारणपणे 80-90 वर्षांचा होता, पण तो सगळ्यात तरुण असं म्हटलं जातं. मग त्या दृष्टीने अजून त्याच्यानंतरची पिढी, अभिमन्यूच्याही पुढची पिढी म्हणजे भीमाचा नातू असलेला बर्बरिक, म्हणजे तो तर बालकच होता त्या अर्थाने बघायला गेलं तर. हा जो बालक होता या बालकाकडे त्याच्या युद्धकौशल्य इतकं तो कौशल्यामध्ये पारंगत होता की त्यांनी
साक्षात पार्वती मातेचं घोर तप करून तिच्याकडून 3 अभेद्य बाण वरदानामध्ये मागून घेतले होते. तर त्या 3 बाणांचं वैशिष्ट्य असं होतं की एका बाणाने स्वर्ग, दुसऱ्या बाणाने पृथ्वी आणि तिसऱ्या बाणाने पाताळ, अशा तिन्ही या लोकांवरती तो विजय मिळवेल. आणि भगवान श्रीकृष्णांना हे माहिती होतं. अच्छा. भगवान श्रीकृष्ण त्याच्याकडे याचकाच्या रूपामध्ये गेले. आता याचकाच्या रूपामध्ये गेल्यानंतर याचक जे काही मागेल ते देऊन टाकायचं. ही सगळ्याच क्षत्रिय राजांची परंपरा किंवा भारताचीच अतिथी देवो भव असं आपण म्हणतो की अतिथी आल्यानंतर तो जे काही मागेल ते त्याला त्याची तृप्तता करायची. तर त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण याचकाच्या रूपामध्ये बर्बरिकाकडे गेले आणि बर्बरिकाला सांगितलं की मी तुझ्या युद्धकौशल्याबद्दल बरंच काही ऐकलं आहे आणि मी असंही ऐकलं की तुला या महाभारताच्या युद्धामध्ये सहभाग घ्यायचा आहे. पण अरे तू तर बालक आहेस, तर तुझ्याकडे एवढं कुठलं युद्धकौशल्य की तू या मोठ्या मोठ्या योद्ध्यांच्या समोर, रथी महारथी यांच्यासमोर तुझा टिकाव कसा काय लागायचा. श्रीकृष्ण याचक रूपात आलेले असताना त्यांनी हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा बर्बरिक फक्त हसला आणि तो म्हणाला की माझ्याकडे 3 बाण आहेत. तर या 3 बाणांनी मी स्वर्ग, त्याच्यानंतर पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवरती मी विजय मिळवू शकतो. श्रीकृष्णांना अर्थात हे माहिती होतं, तरीसुद्धा त्यांनी खोचक प्रश्न विचारला की तू मला त्याचं प्रात्यक्षिक दाखवू शकतोस का, की माझा विश्वास नाही येते याच्यावरती. म्हणून त्यांनी काय केलं की भात्यातनं एक साधा बाण काढला आपला आणि तो म्हणाला की मी माझं धनुर्विद्येचं कौशल्य दाखवतो तुम्हाला काय अपेक्षा, मी काय करावं. हे दोघांचं संभाषण जेव्हा चालू होतं तेव्हा ते एका पिंपळाच्या झाडाखाली उभे होते. अच्छा. तर श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं की या एका बाणाने, तुझ्या हातात जो साधा बाण आहे, तर या एका बाणाने या झाडाची सगळी पानं मला तू तोडून दाखव. बर्बरिक म्हणाला मी हे एका क्षणात करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी तो बाण सोडला आणि सगळी पानं त्यांनी तोडली एका बाणामध्ये. पण तो बाण याच्या रूपामध्ये जे श्रीकृष्ण आले होते त्यांच्या उजव्या पायाच्या भोवती तो गोल घिरट्या घालायला लागला तो बाण. अच्छा. बर्बरिकाला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे याचक जे आपल्यासमोर उभं आहे की हे सामान्य याचक नाही आहे. तर त्यांनी मग बर्बरिक त्यांना म्हणाले की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या पायाखाली काय तुम्ही लपवून ठेवले, कारण हा माझा बाण हा व्यर्थ जाणार नाही. ज्या अर्थी तो तुमच्या पायाभोवती घिरट्या घालतोय त्या अर्थी एक पान तुम्ही तुमच्या पायाखाली लपवून ठेवलेलं आहे. तुम्ही तुमचं खरं रूप प्रकट करा. आणि मग त्यानंतर श्रीकृष्णांनी स्वतःचं खरं रूप प्रकट केलं आणि साक्षात पूर्ण ब्रह्म, म्हणजे ज्यांना विष्णूंच्या 10 अवतारामधलं पूर्णावतार म्हटलं जातं असे श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत. हे म्हटल्यानंतर बर्बरिकांनी त्यांच्या चरणांवरती लोळण घेतली आणि तो म्हणाले की तुम्ही काय हवं ते मागं, मी तुम्हाला ते देऊन टाकेन. श्रीकृष्ण म्हणाले की तू तुझं रणचंडी जी आहे, आता जे महाभारताचं युद्ध सुरू होणार आहे, तर रणचंडी म्हणजे त्या रणदेवता जी आहे ती बलिदान मागती आहे. तर युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी एका व्यक्तीचं वीराचं मला बलिदान द्यायचं आहे, तर मला तुझं बलिदान द्यायचं आहे. तू तुझं मस्तक कापून दे. तो म्हणाला मी एका क्षणामध्ये माझं मस्तक कापून देतो तुम्हाला, पण मला तुमच्याकडून एक वरदान पाहिजे की युद्ध संपेपर्यंत माझ्या मस्तकाने हे सगळं युद्ध पाहायचं, हे वरदान तुम्ही मला द्या. श्रीकृष्णांनी त्याला तथास्तु म्हटलं आणि युद्धभूमीपासून, कुरुक्षेत्राची जी युद्धभूमी आहे त्या युद्धभूमीपासून जवळ एका टेकडीवरती त्याचं ते बर्बरिकाचं मस्तक स्थापन करण्यात आलं आणि तिथून बर्बरिकाने पूर्ण महाभारताचं युद्ध बघितलं. आता श्रीकृष्णांनी या बालकाकडे त्याचं बलिदान का मागितलं हा प्रश्न साहजिकच मनात येऊ शकतो की एवढ्या छोट्या बालकाचं बलिदान का मागितलं. तर त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की बर्बरिकाची आई जी होती अहिलावती, तर अहिलावती आणि बर्बरिक यांच्यामधलं नातं फक्त माता आणि पुत्र असं नसून तो त्याच्या आईला भगवती मातेचा तो अंश मानायचा की ही माझी आई म्हणजे साक्षात जगदंबा आहे आणि ती म्हणेल ती पूर्व, एवढा तो आईच्या आज्ञेमध्ये असायचा. तर त्याच्या आईने त्याच्याकडनं एक वचन असं घेतलं होतं की बर्बरिका तू जर युद्धामध्ये भाग घेणार असशील कधी, तर जी बाजू हरत असेल त्या बाजूकडून तू लढायचंस. हे तुम्हाला वचन आयुष्यभरासाठी दे. आणि ते त्यांनी वचन आईला दिलेलं होतं. आता भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की या युद्धामध्ये कौरव हरणार आहेत आणि जर बर्बरिक कौरवांच्या बाजूनी लढला तर ते त्याच्याकडे जे 3 बाण होते त्याच्यातला जो दुसरा बाण आहे की पृथ्वीवरती विजय मिळवायचा, तर ते एका बाणामध्ये त्यांनी पृथ्वीवरचं हे युद्ध एका बाणामध्ये संपून टाकलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पांडव हरले असते. पांडव हरले म्हणजेच मग कौरव जिंकणार म्हणजेच अनितीचा पक्ष जिंकणार. हे भगवान श्रीकृष्णांना नको होतं. म्हणून मग त्यांनी बर्बरिकाकडनं त्याचं बलिदान मागितलं. बर्बरिकाचं मस्तक 18 दिवस युद्धाचं त्या टेकडीवरून त्याचं मस्तक ते सगळं महाभारताचं युद्ध बघत होतं. नुसतं बघत नव्हतं तर तिथून ते वीरगर्जना करत होतं
अच्छा. आणि जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पांडवांनी बर्बरिकाला जाऊन प्रश्न विचारला की या युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वीर तुला कोण वाटला, सगळ्यात महत्त्वाचा योद्धा तुला कोण वाटला. अर्जुनाला वाटलं की बर्बरिक माझं नाव घेईल, भीष्मांचं नाव घेईल, कर्णाचं नाव घेईल. पण बर्बरिक म्हणाला की या युद्धामधला सगळ्यात निर्णायक आणि सगळ्यात महत्त्वाचा योद्धा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांनी हातामध्ये शस्त्र कुठलंही घेतलं नाही, पण मला असं दिसायचं की श्रीकृष्णांचं सुदर्शन चक्र सगळीकडे गरागरा फिरतं आहे आणि या सगळ्या युद्धांचा ते नाश करत आहे. तर अशा प्रकारे बर्बरिकांनी स्वतःचं बलिदान दिलं. पण बर्बरिकाच्या बद्दल कुणालाही आज म्हणजे आपण जर सर्वसामान्यपणे जर चर्चा करायची म्हटलं महाभारताबद्दल तर बर्बरिकाबद्दल कल्पना नाही आहे लोकांना. मागच्या पॉडकास्टमध्ये सर आपण एक फेक नॅरेटिव्हबद्दल बोललो होतो. हो. की फेक नॅरेटिव्ज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राबवले गेलेले आहेत. आणि या फेक नॅरेटिव्हचा मूळ उद्देश असा असतो की आपली जी महान पात्र आहेत, आपली जी महान संस्कृती आहे तिच्याबद्दल सगळ्यात आधी आपल्याला अज्ञान निर्माण व्हावं, त्यानंतर अज्ञानातून मग आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं आणि दुर्लक्षातनं मग त्याची विटंबना किंवा त्याच्याबद्दल टिंगलटवाळी आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी. तर हे असे फेक नॅरेटिव्हचे उद्देश असतात. तर त्याप्रमाणे बर्बरिक हा शब्द इंग्रजी भाषेने जसाच्या तसा उचलला आणि जर बर्बरिक किंवा बार्बारिक इंग्रजी भाषेमध्ये त्याचा उच्चार बार्बारिक असा केला जातो. हो. त्या बार्बारिकचा जर तुम्ही इंग्रजी डिक्शनरीमधला अर्थ पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की विच इज नॉट सुटेबल फॉर काय म्हणूत आपण की कॉमन मॅन किंवा एलिट सोसायटीमध्ये जे स्वीकारलं जाणार नाही. बरोबर. सज्जन लोकांच्या संस्कृतीमध्ये ज्याला स्वीकारलं जाणार नाही अशा पद्धतीची कुठलीही जी कृती असेल ती बार्बरिक. इनह्युमॅनिटी पण इन्क्लूड. इनह्युमॅनिटी पण त्याच्यामध्ये येते. वाईल्ड म्हणजे त्याला वाईल्ड एक असं विशेषण पण वापरलेलं आहे. बार्बरिझम, बार्बरिक. बरोबर. तर म्हणजे हा बार्बरिक हा बालक त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. बालपणीच त्यांनी पार्वती मातेला प्रसन्न करून 3 बाण 3 लोकांवरती विजय मिळवणारे मागून घेतले. त्याच्यानंतर आईचा तो म्हणजे आईची पूजा करायचा देवी म्हणून. आणि एवढ्या महान असलेल्या या बालक बर्बरिकाचा इंग्रजी भाषेने मात्र अर्थाचा अनर्थ करून जाणीवपूर्वक ठेवलेला आहे का, हा प्रश्न मनामध्ये आपल्या यायला पाहिजे. तर बार्बरिक हा शब्द ऐकल्यानंतर कित्येक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला. हा पण प्रश्न मला प्रेक्षकांना विचारावा असा वाटतो की असे अनेक प्रकारचे फेक नॅरेटिव्ज इंग्रजी भाषेने राबवले. 10+2+3 अशा पद्धतीची शिक्षण पद्धती जाणीवपूर्वक या इंग्रजांनी निर्माण केलेल्या तथाकथित शिक्षण महर्षींनी भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी राबवली. त्याच्यातून कारकुनांचे कारखाने निर्माण झाले. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याच संस्कृतीबद्दल, आपल्याच महान व्यक्तिमत्वांच्याबद्दल आपल्याला संशय निर्माण झाले. म्हणजे आज बार्बरिकाच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर बार्बरिकचा अर्थ काय, तर कुणालाही विचारलं तर मगाशी आपण जो उल्लेख केला हो त्या पद्धतीने बार्बरिकचा अर्थ आहे की सज्जन समाजाला जे मान्य नाही अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची क्रूर कृती. तर बार्बरिक आणि बार्बरिक इंग्रजी भाषेने सांगितलेलं आणि महाभारतातला बार्बरिक यांचा काही अर्थार्थी संबंध आहे का? अजिबातच नाही आहे. नाही आहे. तर हे असं फेक नॅरेटिव्ज याच्यातून परत एकदा मला सांगावंसं वाटतं. फेक नॅरेटिव्ह जो तुम्ही आत्ता आपण जी चर्चा करतो आहे त्या अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारायचा की रामायणातला सर्वात महत्त्वाचं कॅरेक्टर किंवा मेन खलनायक म्हणजे रावण. तर भारतात अजूनही काही लोक आहेत की जे रावणाला रिस्पेक्ट करतात. तर ते कोणते फेक नॅरेटिव्हचे बळी आहेत का त्याच्यामागे काही वेगळा इतिहास आहे? आणि आता विषय निघालाच आहे तर रावणाचे पण काही मंदिरं आहेत का नाही? रावणाबद्दल सर मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर जी आहे सायकोलॉजीमध्ये, तर त्याचा हा बळी तर नाही आहे ना रावण हा. कारण रावणाची जर आपण एक ते नाणं आहे असं जर रावणाचं व्यक्तिमत्व गृहीत धरलं तर त्या नाण्याच्या 2 बाजू प्रकर्षाने जाणवतात की एक बाजू खूप ब्राईट आहे आणि एक बाजू एकदमच कलंकित बाजू आहे त्याची. तर त्याची जी उजळ बाजू आहे त्या नाण्याची, तर त्याच्यामध्ये तो महान शिवभक्त आहे, त्याच्यानंतर प्रकांड पंडित आहे, त्याच्यानंतर तो जर आपण गुरुचरित्रातला 6वा अध्याय पाहिला तर 6व्या अध्यायामध्ये गुरुचरित्रातल्या रावणाबद्दल इतकं डिटेल त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की आईला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी साक्षात कैलासावरती जाऊन कैलास उचलून आणायचा प्रयत्न केला. मग भगवान शंकरांनी स्वतःच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने तो कैलास दाबल्यानंतर त्याचा हात त्या कैलासामध्ये अडकला आणि त्याच्या तोंडून मग शिवस्तुती
ज्याला आपण शिवतांडव स्तोत्र म्हणतो. तर त्या शिवतांडव स्तोत्रामधला एक एक शब्द जर आपण बघितला, 16 अक्षरांचा शब्द आहे. मी एक त्याच्यातला श्लोक म्हणून दाखवतो. पहिलं स्तोत्र: जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितां भुजंगतुंगमालिकां डमट 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 निनादवड्डमरिवयं चकारचंडतांडवं तनोतु न शिव शिवम. तर एवढा प्रकारचं संस्कृतवरती प्रभुत्व, म्हणजे एवढं संस्कृतमध्ये असलेलं त्याचं प्रभुत्व, हे त्याचं बुद्धिमत्तेचं तैलबुद्धी त्याची, हे सगळं असताना त्यानंतर राजस्थानामध्ये सर रावण हट्ट किंवा रावण हाट नावाची एक संतूर किंवा वीणा अशा प्रकारचं एक तंतुवाद्य आहे. तर त्याचा शोधसुद्धा रावणाने लावला असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे मी यामध्ये कुठल्याही पद्धतीची, मगाशी मी दुर्योधनांच्या बद्दल बोललो, आता मी रावणाच्याबद्दल बोलतो आहे. मी या खलनायकांची एन्डॉर्समेंट करत नाही आहे, मी त्यांची कुठल्याही पद्धतीचं शिफारस किंवा रेकमेंडेशन करत नाही आहे. हे खलनायकच होते, हे अनितीनेच वागले, हे दुष्ट स्वभावाचेच होते. पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही सद्गुणसुद्धा होते की त्यांचा आपण विचार करायला एक म्हणजे विचार तर आपण नक्कीच करू शकतो. तर तसा करायला हरकत नाही म्हणून मी यांचे उल्लेख केले इथं. ही एन्डॉर्समेंट मात्र नक्कीच नाही आहे त्यांची. प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिरेखेचे 2 बाजू असतात. अगदी बरोबर. वाईट आणि चांगलं. कोणी पूर्णपणे वाईट नसतो आणि कोणी पूर्णपणे चांगलं नसतं. सर, तुम्ही हे जे सांगताय ते अगदी 100% सत्य आहे. कारण आपण आत्ता रावणाबद्दल बोलतो आहे. आपण मंदिरं ज्यांची बांधतो त्यांची आपण पूजा करतो, हो, किंवा त्यांना आपण एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघतो. रावणाच्या या सद्गुणांमुळे कदाचित, आणि दुसरं म्हणजे तो जावई, मंदोदरीचा पती असल्यामुळे तो अर्थात कोणाचा तरी जावई झालाच. हो. तर मध्य प्रदेशामध्ये मंदसौर नावाचं गाव आहे आणि मंदोदरी त्या गावची, म्हणून त्या गावामध्ये रावणाचं मंदिर आहे. आणि रावण हा त्या गावचा जावई असल्यामुळे रावणाला त्या गावामध्ये अतिशय सन्मानाचं स्थान आहे. आणि त्या मंदिरामध्ये पूजा करणारे जे पुजारी आहेत, तर त्यांच्याबद्दल असं म्हटलं जाते की हे पुजाऱ्यांचे वंशज त्या काळामध्ये, रामायणाच्या काळामध्ये श्रीलंकेतनं मंदसौरला आलेले आहेत. ओके. मंदोदरीच्या सोबत. आणि त्यांचे वंशज आज त्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून कार्यरत आहेत. अच्छा. असं एक तो धागा श्रीलंकेपासून, रामायण काळापासून ते आज ताग्यात आपल्याला पाहायला मिळतं. वैशिष्ट्य आहेत सर अशी वेगवेगळी. खूपच इंटरेस्टिंग माहिती आहे ही. आपल्याकडे मंदिर, देव, प्राणी या गोष्टी नेहमी सातत्याने कनेक्ट केल्या जातात. पशुपूजा, निसर्गपूजा हा आपल्या संस्कृतीतलाच एक भाग आहे. या निगडीत काही माहिती किंवा काही अभ्यास तुम्ही केला आहे का? सर, तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही असं म्हणालात की पशु पक्षी यांना आपल्याकडे पूजनीय स्थान मिळालेलं आहे. या मूळ मुद्द्याकडे येण्याच्या पूर्वी मी सर एक छोटंसं एक परकीय उदाहरण मला इथं देणं संयुक्तिक वाटतं. एरिक हॉस्किंग नावाचा एक अतिशय प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार होऊन गेला. त्याचं आत्मचरित्र वाचत होतं. एन आय फॉर अ बर्ड. एन आय फॉर अ बर्ड. बर्ड म्हणजे त्या आत्मचरित्राचं नाव जे आहे की पक्षासाठी डोळा. 100% ते लागू पडणारं आत्मचरित्राचं नाव आहे. कारण या एरिक हॉस्किंग हा वन्यजीव छायाचित्रकार असल्यामुळे एकदा एका घुबडाची फोटोग्राफी करत असताना त्या घुबडानी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्या एरिक हॉस्किंगचा एक डोळा फोडला. आता डोळा फोडल्यानंतर एरिक हॉस्किंगच्या जागी जर दुसरा कोणी असता तर त्यांनी आयुष्यामध्ये फोटोग्राफी बंद करून टाकली असती. निदान वन्यजीवांची फोटोग्राफी तरी त्यांनी निदान बंद करून टाकली असती. हो. पण हा एरिक हॉस्किंग इतका सकारात्मक त्याचा दृष्टिकोन की तो म्हणाला की माझा एक डोळा फोडला आहे ना त्या घुबडानी, त्यांनी असं काय म्हणजे बिघडलं काय, कारण नाहीतरी मला छायाचित्र काढण्यासाठी एकाच डोळ्याचा उपयोग होत असतो ना. तर एवढं त्याचं पॉझिटिव्हिटी. आता हे सांगायचा उद्देश असा की इंग्रजी भाषेमध्ये सर एक अँथ्रोपॉमॉर्फिझम नावाचा शब्द आहे. तर अँथ्रोपॉमॉर्फिझम या शब्दाचा अर्थ असा होतो की माणसाचे जे गुण किंवा दोष हे मानवेतर सृष्टीमध्ये जे जीव आहेत, म्हणजे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, सरपटणारे जीव आहेत, देव देवता, तर ह्यांना माणसाचे गुण किंवा दोष लावायचे. आणि त्याप्रमाणे मानवेतर सृष्टीमधल्या या सगळ्या मी आत्ता जी नावं सांगितली त्यांचा उल्लेख करायचा. म्हणजे थोडक्यात माणूस लबाड असतो, पण कोल्ह्यासारखा लबाड, किंवा कोल्ह्याला आपण लबाड म्हणतो. त्याच्यानंतर माणूस क्रूर असतो, पण आपण म्हणतो लांडगा क्रूर असतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणतो की माणूस चोर असतो, माणसं चोरी करतात, पण आपण उंदरांना चोर मानतो.
त्याच्यानंतर माणूस घातकी असतो, माणूस सूड उगवतो आणि आपण म्हणतो की साप सूड उगवतात. सापाला तेवढं ज्ञानच नसतं, तेवढी स्मृतीच नाही आहे सापांची, बरोबर. आणि तरी आपण म्हणतो की सापासारखं त्यांनी सूड उगवला. तर हा जो अँथ्रोपॉमॉर्फिझम आहे, तर हा अँथ्रोपॉमॉर्फिझम मगाशी एरिक होस्किंगच्या उदाहरणामध्ये ते घुबड ते त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागलं. ते त्यांनी एरिक होस्किंगपासून त्याला काहीतरी धोका जाणवला म्हणून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याचा डोळा फोडला फोटोग्राफी करताना. आता या अँथ्रोपॉमॉर्फिझमच्या एक्झॅक्टली विरुद्ध वागलेला एक हिंस्त्र जीव आहे की ज्याला मी प्रत्यक्ष पाहिलं आणि ज्याला पाहण्यासाठी मी मांडी घालून 2.5 ते 3 तास केरळमधल्या कासारगोड या गावी, अच्छा, केरळमध्ये कासारगोड नावाचं एक गाव आहे, तर त्या गावामध्ये श्री अनंत पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. केरळमधली मंदिर जर आपण पाहिलीत तर त्या मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळला भारताचं वेनस म्हटलं जातं, की इटलीतल्या वेनसमध्ये जसं सगळीकडे पाणी आहे आणि पाण्यामधूनच बोटीमधून लोक वर्तमानपत्र विकतात, भाज्या विकतात, तसंच केरळमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अलेप्पी वगैरे सगळंच तो पाण्याचाच भाग आहे. म्हणजे व्हेनिस ऑफ इंडिया असं म्हटलं जातं केरळला. तर त्या मंदिरांचं रचना अशी केलेली केरळमधल्या बहुतांश मंदिरांची की मध्यभागी मंदिर आणि आजूबाजूला पाणी. तर आता मी ज्या कासारगोडच्या अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराचं उदाहरण सांगणार आहे, तर हे मंदिराचं रचना पण अशीच की मध्यभागी मंदिर आणि बाजूला पाणी. या पाण्यामध्ये साधारणपणे 1940-45 ते 9 ऑक्टोबर 2022 पर्यंत एक मगर राहायची. अच्छा, म्हणजे जवळजवळ 70-72 वर्ष ती मगर त्या अनंत पद्मनाभ स्वामी मंदिरात कासारगोड शहरामध्ये त्या पाण्यामध्ये वास्तव्याला होती. पण त्या मगरीने तिच्या 70 ते 72 वर्षांच्या आयुष्यामध्ये कधीही त्या मगरीच्या नैसर्गिक जे हल्ला करायचं जी प्रवृत्ती आहे ती अपवाद म्हणून सुद्धा तसा प्रसंग कधी घडला नाही. अरे बापरे. अनेकदा ती मंदिरामध्ये तिच्या संथगतीने यायची, पण ती मंदिरात आल्यानंतर तिथले पुजारी संस्कृत मंत्रोच्चार करत तिला विनंती करायचे आणि ती शांतपणे परत पाण्यामध्ये निघून जायची. 70 ते 75 वर्ष तिचं जे काही वास्तव्य त्या पाण्यामध्ये होतं कासारगोडच्या त्या मंदिरामध्ये, अनंत पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये, तर तिचं खाद्य काय होतं, तर पुजारी तिला गुळ मिश्रित प्रसाद जो काही तिथे वाटला जायचा किंवा अनंत पद्मनाभ स्वामींना जे काही अर्पण केला जायचा नैवेद्य, तोच त्या मगरीला भरवायचे. अच्छा, आणि तो भरवण्याची वेळ झालेली आहे हे त्या मगरीला कसं काय कळायचं. तिचं ते जैविक घड्याळ जे होतं, तिचं बायोलॉजिकल क्लॉक एवढं परफेक्ट होतं की तो प्रसाद जेव्हा पुजारी घेऊन यायची ती बरोबर त्या कपारीत जिथे कुठे पाण्यामध्ये खाली ती दडून बसलेली असेल त्याच्यातून ती त्यावेळेला बरोबर वर यायची आणि त्यावेळेला तिचं दर्शन घडायचं. आता या मगरीला कासारगोड किंवा केरळमधल्या ज्या ज्या लोकांनी तिला पाहिलं त्या सगळ्या लोकांनी तिला प्रेमाने बबिया असं नाव ठेवलं होतं. बबिया? हां, बबिया. तर त्या बबियाला बघण्यासाठी मी 2.5 ते 3 तास मांडी घालून बसलो होतो आणि मी याची डोही याची डोळा त्या मगरीला मी बघितलं. मी धन्य झालो. वा. आता कासारगोड शहरामध्ये त्या पाण्यामध्ये ती मगर आली कुठून, तर ह्याचा मूळ शोधताना मी जेव्हा तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली, तिथल्या पुजाऱ्यांशी चर्चा केली, तर तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की याच्या पाठीमागे 2 म्हणजे त्यांनी शक्यता मला बोलून दाखवल्या की 40-45 साली एका इंग्रज सैनिकांनी एका मगरीची हत्या केली होती याच परिसरामध्ये. गोळी घालून मगरीला मारलं होतं. अच्छा, त्या मंदिराच्याच परिसरामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर ही बबिया तिथे लगेच दिसायला लागली, म्हणजे पिल्लू. ही एक शक्यता आहे. किंवा दुसरी शक्यता त्या पुजाऱ्यांनी मला असं सांगितलं की त्या परिसरामध्ये त्या काळामध्ये 40-45 साली कधीतरी एक सर्कस आली होती आणि त्या सर्कसमध्ये कदाचित वन्यजीव म्हणून एखादी मगर असावी आणि त्या मगरीची काही अंडी किंवा तिथे जी काही पिल्लं असतील त्या सर्कसवाल्यांनी कदाचित या पाण्यामध्ये आणून सोडली असतील, त्याच्यापैकी एक बबिया असेल. तर ही एक शक्यता, अशा 2 शक्यता त्या मला पुजाऱ्यांनी आणि तिथल्या त्या स्थानिक लोकांनी बोलून दाखवल्या. आता मी मगाशी म्हटलं की 9 ऑक्टोबर 2022 या तारखेचा मी उल्लेख केला. तर 9 ऑक्टोबर 2022 हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता 2 वर्षांपूर्वी. ही बबिया दिवसातनं जेव्हा जेव्हा तो नैवेद्य अर्पण केला जायचा दिवसभरातनं 2दा किंवा 3दा जे काही असेल, तर तेव्हा तेव्हा ती बायोलॉजिकल क्लॉक तिचं इतकं परफेक्ट होतं की त्या वेळेला ती पाण्यावरती तरंगताना दिसायची, पुजाऱ्यांच्याकडे यायची आणि तो प्रसाद भक्षण करून परत पाण्यामध्ये कपारीमध्ये ती निघून जायची. पण 9 ऑक्टोबर 2022च्या 2-3 दिवस आधी, 3-4 दिवस आधी, 2-3 दिवस आधी ती पाण्यावरती तरंगताना दिसली नाही, प्रसाद भक्षण करायला आली नाही. अच्छा. गावातल्या सगळ्या लोकांना
घरातलंच कोणीतरी परगावी गेले आणि अजून परत आलेलं नाही, ते आपल्याला पाहायला मिळत नाही, अशी गावातल्या लोकांना शंका वाटायला लागली, त्यांना चिंता वाटायला लागली, काळजी वाटायला लागली. आणि त्यांची काळजी 9 ऑक्टोबर 2022 रोजी मात्र खरी ठरली. कारण त्या दिवशी कोजागिरीच्याच पवित्र दिवशी त्या बबियाचा मृतदेह त्यांना पाण्यावरती तरंगताना दिसला. आणि त्यानंतर मग मी इंटरनेटवरती प्रसिद्ध झालेले फोटो बघितले. तर ते फोटो बघितल्यानंतर मी सुद्धा गलबलून गेलो सर. कारण घरातली व्यक्ती एखाद्याच्या गेल्यानंतर ज्या आदराने किंवा ज्या धार्मिक श्रद्धेने अंत्यसंस्कार केले जातात, त्या पद्धतीने वेदोक्त मंत्रांमध्ये त्या बबियाचा अंत्यसंस्कार गावातल्या लोकांनी केला. घरामधली कोणीतरी व्यक्ती गेल्यासारखा त्यांनी शोक पाळला. म्हणजे कदाचित त्यांनी तो 14 दिवसांपर्यंत उदक शांतीपर्यंत पण तो पाळलेला असेल. एका काचेच्या पेटीमध्ये त्या बबियाचा मृतदेह ठेवलेला तुम्ही फोटो बघू शकता सर इंटरनेटवरती. तिला हार घातलेले, तिच्या भोवती पुरोहित वर्ग मंत्रोच्चार करतोय. त्यानंतर लोकांचे दुःखी चेहरे तुम्हाला फोटोमध्ये बघायला मिळतील. लोक प्रदक्षिणा घालत आहेत. त्यानंतर लोकांनी उदबत्त्या वगैरे लावलेल्या आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी तिला पुरलं जमिनीमध्ये, तिथे पण त्यांनी तशाच पद्धतीचं घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीचं दफन केल्यानंतर ज्या आदरांनी फुलं वगैरे वाहिली जातील तसं त्यांनी केलेलं आहे. आजच्या काळामध्ये माणूस माणसामधला माणूस पण विसरत चाललेला आहे. हो. आणि त्या पार्श्वभूमीवरती मगरीसारख्या हिंस्त्र जीवानी 70-72 वर्षामध्ये अपवादाने सुद्धा कोणावरती हल्ला करू नये. खरंच आहे. जो तिचा नैसर्गिक आहार नाही आहे, त्या शाकाहारी गूळ मिश्रित नैवेद्याच्या अन्नावरती तिने 70-72 वर्ष काढावीत. चमत्कार म्हणजे आजही हा चमत्कार आपण पाहू शकलो, हे फार मोठं आश्चर्य. म्हणजे आपल्याकडे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो हिंदू संस्कृतीमध्ये. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की पिंड म्हणजे हा माझा पिंड असा आहे, त्याचा पिंड तसा नाही आहे असं आपण म्हणतो. पिंड म्हणजे काय तर मी, माझं हे शरीर, माझं स्वभाव, या पिंडामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे असं भारतीय संस्कृती, असं हिंदू संस्कृती मानते. त्याच्यामुळेच चराचरामध्ये जे कोणी जीवसृष्टी आहे ती प्रत्येक पूजनीय आहे. त्या प्रत्येकाकडून तुम्ही काहीतरी शिका असं म्हटलं जातं. दत्तप्रभू हे पूर्ण विश्वाचे, म्हणजे मी फक्त पृथ्वीचे म्हणत नाही, पूर्ण विश्वाचे, म्हणजे जे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे काही सूर्यमालिका आहेत त्या सगळ्यांचे ते गुरुवर आहेत, ते गुरुदेव आहेत. आणि तरीसुद्धा त्यांनी 24 गुरु केलेले आहेत. आणि त्या 24 गुरूंमध्ये निरनिराळे प्राणी पण आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. तर अशा पद्धतीने ही भारतीय संस्कृती आहे की प्रत्येक जीवामधून तुम्ही काहीतरी जे काही तुम्हाला सकारात्मक शिकायला मिळेल ते तुम्ही शिका असं सांगणारी ही संस्कृती आहे. म्हणून मला हा विशेषत्वानं या मगरीचा उल्लेख इथं करावासा वाटला. खूप अनोखी माहिती आहे. आणि म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर मीडियाने याच्यावर कधी फोकस नाही केले. म्हणजे जेवढं ही माहिती ज्या प्रचार जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही आहे. पण ही अनोखी माहिती आपल्याला दाखवून देते की जग खरंच किती सुंदर आहे. अगदी खरं आहे, आपण जाणून घ्यायला पाहिजे. सर नाही इथे मला तुमचं जे चॅनल आहे ट्विग द वर्ल्ड इज गुड, तर त्याचा मला संदर्भ इथे सुद्धा वाटतं की जग हे खूप छानच आहे, चांगलंच आहे. म्हणजे तुम्ही जगातनं जे जे काही तुम्हाला चांगलं मिळवता येईल, तुमचा रिसेप्टिव्हनेस किती आहे, तुमच्यातला तो स्वीकारार्हता किती आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी स्वीकार त्याचा तुम्ही करू शकता किंवा करायला हवा. जसं तुम्ही हे खूप वेगळं उदाहरण दिलं की मगर ही मनुष्य मित्र होऊ शकते स्वभाव विपरीत जाऊन. खरं तर रामायणामध्ये याचे खूप मोठे उदाहरणं आहेत. अस्वल हा लवकर मनुष्यमित्र होऊ नाही शकत, लवकर माणसाळू नाही शकत तो. पण रामायणामध्ये पूर्ण जांबुवंत सेना ही श्रीरामांच्या मागे उभी राहिली, ज्याला रिक्ष सेना असंही आपण म्हणतो. अगदी योग्य म्हणालात सर आपण. इव्हन या जांबुवंतांचा उल्लेख परत पुढे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये पण आलेला. म्हणजे जांबुवंत श्रीराम अवतारामध्ये पण होते आणि नंतर श्रीकृष्ण अवतारामध्ये पण होते सर. हाच धागा पकडून सर मला अजून असंही सांगावं असं वाटतं की श्रीरामांचं अस्तित्व, रामायणाचं अस्तित्व याच्याबद्दलही अनेक तथाकथित अतिबुद्धिजीवी म्हणेन मी त्यांना, बुद्धिजीवी नाही म्हणणार मी त्यांना, कारण बुद्धिजीवी जर असते तर त्यांनी रॅशनली विचार केला असता. टू मच स्केप्टिकल डाउटिंग थॉमस म्हणेन या लोकांना. हे अतिबुद्धिजीवी जे आहेत ते श्रीरामांच्या अस्तित्वाबद्दल संशय निर्माण करतात. त्यानंतर साहजिकच मग रामायण होतं किंवा नाही हे असे अनेक संशय, परत ते फेक नेरेटिव्हकडेच आपण येतो. 1.6 दशलक्ष वर्षांच्या पूर्वी गॉम्फोथेरस नावाचा एक जीव या पृथ्वी तलावरती होऊन गेला.
सर्वसामान्य भाषेमध्ये 4 सुळे असलेला हत्ती, 4 टस्ड मॅमथ. आपण त्यांची चित्र इंटरनेटवरती बघू शकतो की केसाळ असलेला हत्ती, प्रचंड, म्हणजे आज जो हत्ती आहे त्याच्या कदाचित तो दुप्पट तिप्पट अजस्त्र. आजच्या हत्तीला आपल्याला फक्त 2 सुळे दिसतात, पण हे मात्र 4 सुळ्यांचे हत्ती होते. गॉम्फोथेरस, 4 टस्ड एलिफंट्स, मॅमथ्स. यांचा उल्लेख रामायणामधल्या सुंदरकांडामध्ये महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे. आता तो कसा केलेला आहे, तर जेव्हा सीतामाईच्या शोधासाठी हनुमान लंकेमध्ये उड्डाण करून गेले तेव्हा ते रात्री पोचले तिथे. लंकेची जी संरक्षक देवता होती लंकिनी, तर त्या लंकिनीला असं सांगण्यात आलेलं होतं की ज्या दिवशी तुझा पराभव करणारा तुझा पराभव करून लंकेमध्ये प्रवेश करेल, कारण रावणाने लंकिनीचं योजना याच्यासाठी केलेली होती की ती द्वारपाल होती लंकेची, सिक्युरिटी गार्ड होती. द्वारपालाचं काम असं असतं की आतल्या राजांनी सांगितल्याशिवाय किंवा आतल्या मालकांनी सांगितल्याशिवाय घरामध्ये कुणाला जाऊ द्यायचं नाही, आणि जो बळाने आतमध्ये जायचा प्रयत्न करेल त्याला थांबवायचं, त्याच्याशी युद्ध करायचं. आता हनुमंतांनी एका मुठीच्या एका प्रहारामध्येच तिला हरवलं, आणि तेव्हा लंकिनीच्या लक्षात आलं की रावणाचा मृत्यू जवळ आलेला आहे, लंकेचा नाश जवळ आलेला आहे. त्यामुळे ती हनुमंताला वंदन करून ती निघून गेली. मग हनुमान लंकेमध्ये गेले. ती वेळ रात्रीची होती. मग नंतर आपल्याला पुढे माहिती की ते सीतामाईंना अशोकवनामध्ये जाऊन भेटले, ते सुद्धा रात्रीचीच वेळ होती. सीतामाईंना भेटण्याच्या पूर्वी ते लंकेमध्ये फिरत होते की सीतामाई मला कुठे भेटतील. तर हे फिरत असताना ते लंकेत त्यांना जे जे काही दिसलं ते त्यांनी परत श्रीरामांच्याकडे आल्यानंतर त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. तर ते वर्णन जे आहे ते सुंदरकांडामध्ये महर्षी वाल्मिकींनी जे केलं आहे, तर त्याच्यामध्ये उडणाऱ्या वाहनांचा त्यांनी विमान हाच शब्द वापरलेला आहे. यान हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे मी आत्ता जे गॉम्फोथेरस म्हणालो की 4 सुळे असलेले हत्ती, त्यांचा उल्लेख महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे हनुमानाच्या तोंडी. तर ते मी श्लोक सुंदरकांडातले 2 म्हणून दाखवतो आणि त्यांचा अर्थसुद्धा मी आपल्याला सांगेन. तर ते 2 श्लोक असे आहेत. पहिला श्लोक असा आहे, त्रिविष्टपनिभं दिव्यं दिव्यनाद विनादितं वाजी हेषित संघुष्टम नादितं भूषणै हे तथा. तर याचा अर्थ काय होतो की हनुमानानं लंकेच्या अंतर्भाग भागामध्ये प्रवेश केला आणि त्यांना असं दिसलं की लंका ही अत्यंत सुंदर नगरी आहे, आणि या नगरीत घोड्यांच्या खिंकाळण्याचा आणि दागदागिन्यांच्या किणकिणाटाचा आवाज येतो आहे. म्हणजे या पहिल्या श्लोकामध्ये त्या लंकेच्या वैभवाचं वर्णन केलेलं आहे. दुसरा श्लोक असा आहे सर, त्याच्यामध्ये मगाशी मी म्हटल्यासारखं यान विमान ते 4 सुळ्यांच्या हत्तीचा उल्लेख आता या दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला आढळेल. रथै हे यानै हे विमानै हे च तथा गज हैये शुभै हे वारणे हे चतुः दंते हे श्वेत अभ्र निचय उपमय हे. आता या श्लोकाचा अर्थ काय, रथ हवेतून गमत करत असलेली वाहनं, आता यांना विमानं म्हणायचं का, हवेतून कारण ही चाललेली आहेत. रथ म्हणजे घोड्यांचे रथ. त्यानंतर हवेतून गमन करत असलेली वाहनं, शुभकारक शुभलक्षणं असलेली हत्ती आणि घोडे, तसेच 4 सुळे असलेले हत्ती, यामुळे लंका नगरी शोभून दिसत आहे. आता या 4 सुळे असलेल्या हत्तीचा उल्लेख या श्लोकामध्ये कुठे आहे, वारणे हे चतुः दंतै हे, चतुः दंतै हे. तर हे 4 सुळे असलेल्या हत्तींचा उल्लेख रामायणामध्ये सुंदरकांडामध्ये हा महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे. तर आता हे श्लोक बघितल्यानंतर श्रीरामांचं अस्तित्व, रामायणाचा पुरावा अजून मोठा द्यायची काही आवश्यकता भासते का? नाही. तर हे फेक नॅरेटिव्ज हे असे राबवले जातात. खरंच आहे. आपला ग्रंथ, आपले जे सगळे ग्रंथ आहेत ते खरंच एक खूप मोठं युनिवर्स आहे. आपण खूप काही गोष्टी अजूनही खूप अभ्यास केला तर आपल्याला खूप काही गोष्टी इतिहासातल्या मिळू शकतात. मी तर म्हणतो मायथॉलॉजी जे आपण म्हणतो रामायण महाभारताला, हा शब्दच चुकीचा आहे. मायथॉलॉजीपेक्षा आपण त्याला पौराणिक इतिहास म्हणणं जास्त योग्य राहील. इंग्रजांनी मगाशी जर आपण जसं म्हटलं ना की इंग्रजांनी त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी आपली गुरुकुल परंपरा नष्ट केली. आणि गुरुकुल परंपरा नष्ट केल्यानंतर मगाशी आपण म्हटलं की आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल संशय निर्माण झाला. तर आता मायथॉलॉजी तुम्ही जे म्हणालात ना, तर MYTH मिथ, मिथ याचा अर्थच होतो की खोटं. आता हे मिथक नाही आहे, हे सगळे सत्य, हे फॅक्ट्स आहेत. आणि इंग्रजांनी बरोबर त्याच्या विरुद्ध त्याचा अर्थ कसा त्याला दाखवला, तर ही मायथॉलॉजी. म्हणजे त्यांनी स्वतःच्या गोष्टींना मायथॉलॉजी नाही म्हटलं, त्यांनी रोमन
कथांना मायथॉलॉजी म्हटलं, त्यांनी भारतातल्या हिंदू कथांना मायथॉलॉजी म्हटलं, किंवा जगभरामधल्या इतर ज्या काही संस्कृती असतील, कदाचित ती बॅबिलोनियन असेल किंवा तिकडे पेरू, ब्राझील या लॅटिन अमेरिकेतली म्हणजे मायन संस्कृती असेल, या सगळ्या संस्कृतींनी मायथॉलॉजी म्हणून ठेवलं आणि त्या लोकांमध्ये त्या संस्कृतीबद्दल संशय निर्माण केले. खरंच आहे. कधीतरी सर मला मायन संस्कृती जी आहे, म्हणजे आत्ता आपण म्हटलं की ब्राझील, त्याच्यानंतर पेरू, या सगळ्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये जी मायन संस्कृती नांदली, तर टिटिकाका सरोवराच्या आजूबाजूला जे नाचका नावाचं पठार आहे, तर त्या पठारावरती त्रिशूळ वगैरे अशी चिन्ह अवकाशातमधून पहिल्यांदा दिसल्यानंतर मग तो सगळं संशोधन केलं गेलं. जसं द्वारकेमध्ये आपण जो मध्यंतरी पॉडकास्ट केला, तर त्यामध्ये आपण द्वारकेमध्ये आपल्या इंडियन एअरलाइन्सचं जेव्हा विमान वरून चाललेलं होतं, इंडियन एअरफोर्सचं, तर तेव्हा खाली ती तटबंदी दिसल्यानंतर द्वारकेचा शोध लागला. तर तशाच पद्धतीने या नाचका पठारावरून जेव्हा त्या प्लॅटूवरून विमान चाललेलं होतं, तेव्हा वरती ही चिन्ह दिसली आणि मग त्या मायन संस्कृतीचा सगळा शोध लागला गेला. तर आता हे मायन संस्कृती म्हणजे कोण? तर भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जो मयासूर सांगितलेला आहे की जो देवांचा, ज्याला आर्किटेक्ट म्हटलेलं आहे, शिल्पशास्त्रज्ञ ज्याला म्हटलेलं आहे, तर तो मयासूर म्हणजे हा मायन संस्कृतीचा प्रणेता. अच्छा. तर याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी सर निवांत गप्पा मारूयात. खरंच तुमच्याशी एकदा बोलत बसलं की विषय अजून पुढे न्यावेसे वाटतात, असं थांबावं नाही अशीच इच्छा होती. सर विषयच खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे कारण एकातून पुढचा धागा मिळत जातो. हे संदर्भ असे ना खूप अगणित संदर्भ आहेत सर. हे मगाशी आपण जे पुस्तकांबद्दल उल्लेख केला ना, तर मला पुस्तकाचं मी इंग्रजीमध्ये एक वाक्य वाचलं होतं पुस्तकाबद्दलचं. अ बुक इज अ लायब्ररी ऑफ लाइटनिंग. त्या आकाशामध्ये जी वीज चमकते ना, तर त्या विजेचा संग्रह म्हणजे पुस्तक. ती वीज जशी क्षणात चमकून जाते आणि काहीतरी कुठेतरी उजळून टाकते, तसं पुस्तक वाचताना एखादा विचार त्यामध्ये लेखकांनी, त्या कवीनी, त्या ग्रंथकर्त्यांनी लिहून ठेवलेला असतो की तो अनेक जणांचं आयुष्य उजळून टाकतो. एनलाइटनिंग. एक पुस्तक वाचलं मी, महात्मा गांधींचं आत्मचरित्र, द स्टोरीज ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. तर ते पुस्तक वाचताना त्याच्यामधलं एक वाक्य होतं सर, ते आयुष्यभरासाठी माझ्या मनावरती कोरलं गेलं. टेम्पटेशन इज नॉट लास्टिंग विदाउट अन ॲव्हर्जन, असं त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की जोपर्यंत मनामध्ये तिरस्कार, घृणा निर्माण होत नाही, तोपर्यंत मोहांपासून सुटका होणं अशक्य आहे. अच्छा. तर हे महात्मा गांधींनी लिहून ठेवलेलं वाक्य मी कॉलेजमध्ये असताना कधीतरी ते आत्मचरित्र वाचलं होतं आणि त्या आत्मचरित्रातलं वाक्य मी कदाचित माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. लायब्ररी ऑफ लाइटनिंग. पुस्तकांचा विषय निघाला आहे, तर प्रेक्षकांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यातच सरांचं एक छान पुस्तक रिलीज झालं आहे. त्याचं नाव आहे श्री गुरुचरित्र सार आणि संकीर्ण. त्या पुस्तकाची एक खूप खासियत आहे, ते सर स्वतःच सांगतील. धन्यवाद सर पुस्तकाचा उल्लेख केल्याबद्दल. श्री गुरुचरित्र सार आणि संकीर्ण. मागच्या आठवड्यामध्ये 3 मार्चला गजानन महाराजांचा प्रकट दिन होता. तर त्या शुभमुहूर्तावरती मलाही कल्पना नव्हती, पण प्रकाशकांचा मला फोन आला की आपण या दिवशी पुस्तक आजच्या दिवशी प्रकाशित करूयात का. आणि त्या दिवशी गजानन महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे मला खूप आनंद झाला की या दिवशीच प्रकाशन होतं आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य आपण म्हणालात तर ते वैशिष्ट्य असं आहे की गुरुचरित्रामध्ये जे एकूण 52 अध्याय आहेत, 51 अध्याय आणि 52वी अवतरणिका, तर यापैकी अवतरणिकेमध्ये 1 ते 51 अध्यायांचा विचार केलेला आहे. त्याचा सारांश 52व्या अवतरणिकेमध्ये मूळ गुरुचरित्रात आहेत. एकूण 7491 ओव्या मूळ गुरुचरित्रामध्ये आहेत. मी जे गुरुचरित्र सार आणि संकीर्ण लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी 984 ओव्यामध्ये 1 ते 51 अध्यायांचा विचार केलेला आहे. तर त्यामध्ये काही अध्याय मी एकत्र केलेत, म्हणजे थोडक्यात 20-21, त्यानंतर 35-36-37 आणि 30-31-32 हे अध्याय मी एकत्र केलेत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, मी त्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेखही केलेला आहे. अच्छा. 20-21 आणि 30-31-32 या 5 अध्यायांमध्ये कुणाचा तरी मृत्यू झालेला आहे आणि श्रीगुरूंनी, म्हणजे दत्तप्रभूंचे जे दुसरे अवतार कलियुगामध्ये होऊन गेले, गुरुचरित्राचे नायक श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, तर त्यांनी 20-21 आणि 30-31-32 या 5 अध्यायांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींना परत जिवंत केलेलं आहे. म्हणून मग ते अध्याय मी एकत्र घेतले. आणि त्यानंतर 36-37 हे जे अध्याय आहेत ह्याच्यामध्ये सगळं कर्मकांडांचं वर्णन आहे, वेदांमधले मंत्र आहेत, म्हणून मग ते सगळे अध्याय मी एकत्र केलेत.
तर अशा पद्धतीचं मूळ गुरुचरित्र 52 अध्यायांचं 7491 मी गुरुचरित्र सार आणि संकीर्ण अध्यायामध्ये या ग्रंथामध्ये 984 त्याचा विचार करताना इंग्रजी ग्रामरमध्ये ॲनाडिप्लॉसिस नावाचा एक फॉर्मॅट असतो, एक फॉर्म असतो लिखाणाचा. तर त्याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की वाक्य किंवा ओवी, म्हणजे इंग्रजी भाषेत आपण स्टॅन्झा म्हणू त्याला, इंग्रजी पोएट्रीमधला स्टॅन्झा, भारतीय लिखाणामधला दोहा किंवा श्लोकामधला ओवीमधला शेवटचा शब्द यांनी पुढच्या ओवीची सुरुवात करायची. तर असा तो ॲनाडिप्लॉसिस फॉर्मॅट खूप दुर्मिळ प्रकार आहे हा. आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे गुरुचरित्रचं सारांश किंवा गुरुचरित्राबद्दल काही काव्य अशा पद्धतीने हा पहिला प्रयत्न असावा. बरोबर. आणि तो पहिल्या भागामध्ये मी या ग्रंथाचे 3 भाग केले. त्या पहिल्या भागामध्ये गुरुचरित्राचा सार ह्या ॲनाडिप्लॉसिस फॉर्मॅटमध्ये केलेला आहे. दुसरा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये दत्तप्रभूंचे 16 अवतार, त्यानंतर दत्तप्रभूंचं जे कवच आहे ते मूळ संस्कृतमध्ये आहे, त्याचं समश्लोकी मराठी श्लोकांमध्ये मी त्या संस्कृत श्लोकांचं मराठी अनुवाद केलेला आहे. त्यानंतर काही संस्कृत स्तोत्रांची रचना केलेली आहे मी. अच्छा. तर ती संस्कृत श्लोक त्यामध्ये दिलेत. आणि तिसरा जो त्याच्यातला भाग आहे तर त्या भागामध्ये निरनिराळ्या देवतांच्या आरत्यांची रचना केलेली आहे मी. अच्छा. तर असा तो 3 भागामध्ये विस्तृत ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ प्रकाशित नुकताच झालेला आहे आणि मला खूप आनंद वाटला, कारण माझा लाईफ मिशन मी ज्याला मानतो तर गुरुचरित्रावरती मला 2 ग्रंथ प्रकाशित करायचे आहेत. तर दुसऱ्या ग्रंथाचं माझं काम चालू आहे आणि हा एक ग्रंथ त्यापैकी एक होता. म्हणून 1 ऑफ द 2 लाईफ मिशन्स असं मी ज्याला म्हणेन, ॲज फार ॲज माय रायटिंग इज कन्सर्न्ड. तर तो हा एक ग्रंथ प्रकाशित झाला. आपलं विशेष अभिनंदन. मनापासून धन्यवाद सर. आणि प्रेक्षकांनो, मी तुमच्यासाठी खाली या पुस्तकाची लिंक पण सोडत आहे, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. समीर सरांशी भारतीय संस्कृतीवर आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, विषय वाढतच जातील. असेच पॉडकास्ट आणि अशीच सुंदर माहिती तुम्ही टीव्हीवर नक्की बघत राहा. धन्यवाद.